अपडेट न्यूज। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या तपपूर्तीनिमित्त आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोडसाम यांच्या सूचनेनुसार भाजप घाटंजी ग्रामीणच्या वतीने भव्य रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत महिला व युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रांगोळ्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचे आकर्षक लोगो व संदेश साकारले। विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। या प्रसंगी विजयासिंह बैस, बंडूजी कदम, डहाके सर, वर्षाताई पेंदोर, साधनाताई माडुरवार, रामजी खांडरे यांसह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पर्धेच्या परीक्षक निशाताई दरेकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। प्रतिनिधी नितीन कुरमेलकर, डेली अपडेट न्यूजमधून आज आपण आलेलो आहोत। इथं हा जे चार क्रमांक इथं निवडल्या गेलेले आहे, तर ह्या 4 क्रमांक जे निवडल्या गेलेले आहे याचं रिझन काय आहे आणि कोण्या माध्यमातून त्यांना मार्क दिले गेलेले आहे तर ते आपण त्यांच्याशी थेट बोलू। तर मॅडम, तुम्ही 4 क्रमांक तुम्ही निवडून दिलेले आहे, तर ते 4 क्रमांकाचं आम्हाला ते अर्थ सांगा, निकष सांगा का बा तुम्ही ते 4 क्रमांक कोणते निवडले आणि त्याचं रिझन सांगा का कशाबद्दल। धन्यवाद। असं कला या क्षेत्र आपली रांगोळी ही संस्कृती आहे आणि ते तुम्ही असे उपक्रम राबवत आहे आणि कलाकारांना पण आपली कला दाखवण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे आभार। आता जे आपण नंबर काढलेले आहे, सर्वांनी खूप चांगल्या रांगोळ्या काढलेल्या आहे। स्पर्धक जरी कमी असले पण रांगोळी खूप सुंदर होत्या। आता आपल्याला अध्यक्ष यांच्याकडे आलेला थेट आता आपण भेटून घेऊ। आज घाटंजी तालुक्यातील भाजपा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि आमचे जे भाऊ आहे ते पण आहे तसा अवेलेबल। तर आपण आज जे इथं रांगोळी स्पर्धा झालेली आहे याच्याबद्दल त्यांना 4 क्रमांक त्यांनी निवडून दिलेले आहे आणि भाजपा सरकारच्या माध्यमातून समजा हे साऱ्या गोष्टी ठरत आहे राजूभाऊ तोडसामच्या माध्यमातून। तर आपण थेट इथले जे अध्यक्ष आहे त्या अध्यक्षासंग बोलू आणि त्यांनी जे 4 नंबर काढून दिलेले आहे याच्याबद्दल याचं मत काय आहे आणि त्या विद्यार्थ्याबद्दल यांच्या मनात काय, म्हणजे विद्यार्थ्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे यांचीवाली, तर थेट आपण विचारू। सर, तुमचं नाव? मी विजय बैस, घाटंजी तालुका अध्यक्ष भाजपा। सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांना इकडे यांच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली। या प्रित्यर्थ आपल्याला भारतीय जनता पार्टी म्हणून विविध कार्यक्रमाचे आयोजन करायचे होते, त्यापैकीच आज आपण रांगोळी स्पर्धा ही आयोजित केली आहे। या रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि या रांगोळी स्पर्धेला यशस्वी करण्याकरता आमच्या शहर महिला आघाडीच्या सौ साधनाताई, त्यानंतर तालुका महिला आघाडी अध्यक्ष वर्षाताई पेंदोर, त्याचप्रमाणे सुषमाताई खांडरे कार्यकर्त्यांनी या रांगोळी स्पर्धेला यशस्वी करण्याकरता आपले हातभार लावले आणि विशेष करून आमच्या घाटंजी तालुक्यातील सन्माननीय डहाके सर, बंडूजी कदम आणि आपल्या शहरातील डोळे सर, कानकाटे सर यांनी आणि माझे सहकारी नरेशजी पेंदोर आणि आमचे तालुक्याचे महामंत्री विनयजी, अशा सर्वांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला आणि या रांगोळी स्पर्धेमध्ये जवळपास 20-25 स्पर्धकांनी भाग घेतला। त्यापैकी 4 बक्षीस वितरण आम्ही आत्ता केलेलं आहे उत्कृष्ट रांगोळी काढलेल्या स्पर्धकांनी। आणि मी जर या स्पर्धेचा परीक्षक असतो तर नक्कीच हा रांगोळी पाहून कन्फ्यूज झालो असतो आणि कोणालाही बक्षीस देऊ शकलो नसतो। अशा प्रकारच्या उत्कृष्ट रांगोळी सर्व स्पर्धकांनी काढल्या आहे, परंतु स्पर्धेचा नियम म्हणून बक्षीस निश्चित करणं ही आपली जबाबदारी आहे, म्हणून आपण 4 बक्षीस निश्चित केले आणि सर्वांना प्रमाणपत्र वाटप करून हा कार्यक्रम यशस्वी केला आणि या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता सर्वांनी मेहनत घेतली, त्याबद्दल मी सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो। धन्यवाद। धन्यवाद सर। तर इथं तुम्ही आले तर तुम्ही फिरले, इथं बघितले, सगळ्या रांगोळी बघितल्या, तर याच्यामध्ये जे तुम्हाला 4 जे लोक निवडल्या गेलेले आहे तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? विशेष करून जे आजच्या 12 रांगोळीपैकी 4 रांगोळ्यांचं जे
पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांक आलेला आहे. त्या 4 रांगोळ्यांपैकी मी स्वतः कधी रांगोळी काढलेलीच नाही, त्यामुळे मला काही रांगोळीमधला अनुभवच नाही. परंतु जे काही आमचे प्रशिक्षक होते, पर्यवेक्षक होते, निवड करणारे काही अधिकारी इथे आम्ही बाहेरून बोलावलो होतो, त्या लोकांच्या म्हणण्यानुसार आणि त्यांनी ठरवलेल्यानुसार त्या 4 रांगोळींचं त्यांनी क्रमांक काढलेला आहे. आणि मला असं वाटते की सन्माननीय या देशाचे यशस्वी पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या 12 वर्षांचा जो कार्यकाळ, यशस्वी कार्यकाळ हा पार पडला, त्या कार्यकाळाला अनुसरून त्या रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं. आणि त्यानुसार ते सर्व जे काही पार्टिसिपंट आहे यात भाग घेतलेले, त्यांनी 12ही रांगोळ्या चांगल्या पद्धतीनं त्या सन्माननीय मोदी साहेबांच्याच विचारावर आणि त्यांनी केलेल्या कामावरच अनुसरून त्यांनी रांगोळी काढलेल्या होत्या. परंतु जे 4 क्रमांक तुम्ही म्हटल्याप्रमाणे रांगोळीची निवड करण्यात आली, त्यामध्ये मला वाटते काही विशेषता किंवा काही वैशिष्ट्य त्यांना त्या आढळून आलं असेल, म्हणून त्या 4 रांगोळींचं त्यांनी पहिला, दुसरा आणि तिसरा, चौथा क्रमांक निवडलेला आहे. खरोखरच घेतलेल्या सर्व स्पर्धकांपैकी 12ही रांगोळ्या अतिशय चांगल्या आणि उत्कृष्ट पद्धतीने काढलेल्या आहे. परंतु त्यांच्या वैचारिक अनुमानानुसार त्या 4 रांगोळ्यांचा नंबरसुद्धा आलेला आहे. दिल्ली अपडेट न्यूज चॅनलमधून निलेश किरमरकर, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.